विठ्ठल 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 कुंडली कबरदारी ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामी महाराज की जय स्वामी महाराज की जय स्वामी महाराज की जय शिवानंद स्वामी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की पार्वती पते हर महादेव विठ्ठल 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 पुरातन लक्षांसे नमन अलक्षासे नमितो गणेशा कृपा दृष्टी पाहे जपवी मज हे हरिनाम सरस्वती माते बैसजिभे वरे मज साह्य करे निरंतर नमो गुरुस्वामी दिव्य ज्ञानमूर्ती जेणे दिली स्फूर्ती हरिनामा नमो श्रेष्ठ मुनी महाकवीश्वर भावे नमस्कार पंचितना पद्मनाभ मणी जाणा हो अंतरी पांडवांचे घरी कृष्णनाथ नमितो गणेशा कृपा दृष्टी पाही जपवे मज हे हरिनाम विठ्ठल 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठे कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुकावणे माझे हेची सर्व सुख पाहिण श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान योऽन्त प्रविशा मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नां अन्यां च हस्तचरणश्रवणत्वगादीन्
प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आता हृदय हे आपुली चौफालुनिया भले वरी बैसौ पाऊली श्री गुरूंची आत्मरूपी गणेशू केली स्मरण आता ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह धलो पावन झालो चराचरी कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठ्ठल 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हिची ध्यान प्रस्तुत चिंतनाकरता गायलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू विश्ववंद्य विश्वभूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज श्री महाराजांच्या गाथेतील चार चरणांचा सर्वांच्या पाठात असणारा अभंग आजच्या निरूपणाकरता घेतला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाचा धावता धावता अर्थ पाहिला तर या अभंग छंदाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारा यांनी भगवंताची लक्षणं सांगितलेली आहे. पहिल्या 3 चरणामध्ये देवाच्या स्थूल तटस्थ लक्षणं सांगितली आणि शेवटच्या चरणामध्ये देवाचं सूक्ष्म आणि स्वरूप लक्षण सांगितलं. तटस्थ लक्षण जी बदलतात ती आणि स्वरूप लक्षण जे चिरकाल असतं किंबहुना ते आहेच ते स्वरूप देवाचं आपल्याला सांगितलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवूनिया. एकंदरीत अजून एका अर्थाने अभंग पाहता येईल की जगद्गुरु तुकोबारांना आवड विचारलेली आहे. तुमची आवड कशात आहे, तुम्हाला काय आवडतं, जे आवडतं त्याची लक्षणं सांगितली. जे सुंदर आहे, जे विटेवरती उभा आहे, ज्याने कटेवरती हात ठेवलेले आहेत, ते ध्यान निरंतर आवडतं. आवडे निरंतर हेची ध्यान. भगवंताच्या स्वरूपाचं लक्षण सांगत असताना तुळशी हार गळा कासे पितांबर. त्याने तुळशीचा हार गळ्यात परिधान केलाय, कासेला कमरेला पितांबर लावलंय, मकराकार कुंडले घातलीत, कौस्तुभ नावाचं मणी ज्याच्या कंठात विराजमान आहे. आवडे निरंतर हेची ध्यान. आणि महाराज म्हणतात तेच माझं सर्व सुख आहे, म्हणून मी ते आवडीनं सतत पाहत राहतो. पाहीन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. हा झाला भंगाचा धावता अर्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. निरूपणाला सुरुवात करत असताना परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे. अनेक साधू संतांच्या गुरुवर्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी श्री क्षेत्र काळेवाडी अमृतनाथ ज्ञानमठ आणि या अमृतनाथ ज्ञानमठ आणि तसे ज्येष्ठ नागरिक सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गेली अनेक वर्षापासून चालू असलेला हा आषाढी एकादशीचा उत्सव सोहळा श्री अमृतनाथ ज्ञानमठ हे प्रतिपंढरपूर जगद्गुरु तुकोबारांच्या हस्ते स्थापित झालेलं रुक्मिणी पांडुरंगाचं मंदिर श्री क्षेत्र वडाळा ते पुन्हा काळेवाडी ज्ञानमठ असा हा दिंडी सोहळा आणि त्याच्यानंतर प्रतिवर्षाप्रमाणे होणारी ही श्री हरिकीर्तनाची सेवा गतवर्षीप्रमाणे याही वर्षी माझ्याकडे आली. या ठिकाणी उपस्थित संप्रदाय भारती गुरुवर्य जनार्दन स्वामी वाडीकर बाप्पा असतील, संप्रदायाचे अध्यक्ष सदानंद स्वामी गोपाळबाबा चव्हाण असतील, तसेच या मुंबईमध्ये कार्यरत असणारी सगळी आपली आदरणीय मंडळी आमचे दिलीप भाऊ असतील, खेडेकर महाराज आहेत, सगळे आदरणीय तुम्ही मंडळी सर्वांच्या ठिकाणी प्रणिपात करतो. या ठिकाणी सुंदर असं या ठिकाणी माईक सिस्टीम आहे आणि आजच्या कार्यक्रमाचं चित्रीकरण गुरुवर्यांचे चिरंजीव
आमचे आदरणीय दिनेशदादा वाडीकर हे या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाचं शूटिंग करत आहेत. एकंदरीत आजचा झालेला कार्यक्रम आपण भविष्यात कधीही पाहू शकतो, ऐकू शकतो. याचं कारण हे झालेलं चित्रीकरण असो, तेही त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आजचा अभंग मी घेतला एवढ्याकरता की ज्या देवाचा उत्सव आहे, नवे नवे ज्या देवाकडे आज जग आकर्षित आहे, त्या देवाची लक्षणं किंबहुना त्या देवाची ओळख आपल्याला अभंगातून सांगितलेली आहे. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग कोणाच्या पाठात नाही असं माणूस नसावा, कारण बाकीचे अभंग तोंडपाठ असतात, पण हा अभंग कानपाठ असतो. म्हणजे बाकी अभंग तोंडाने वाचून वाचून पाठ केलेले असतात, पण हा अभंग कानावर ऐकून 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 ऐकून, कारण हरिपाठ असला तरी अभंग हाच, भजन असलं तरी अभंग घ्यावाच लागतो, काकड आरती असली तरी अभंग घ्यावाच लागतो, आणि कीर्तन चालू करायचं असेल तरी हा अभंग तो ऐकून ऐकून सतत एवढा कानावर पडून पडून हा अभंग पाठ नाही असं माणूस नसावा. असा कानपाठ असणारा अभंग अजूनसुद्धा अभंग एक अर्थाने पाहता येईल की कीर्तनाला माणसं गोळा करायचा अभंग. लोक म्हणतात का हो कीर्तन चालू झालं का? नाही नाही, अजून सुंदर ते ध्यान नाही झालं. सुंदर हां चालू झाला आता सुंदर, हां मग चला आता कीर्तन, आता महाराज येतील. म्हणजे लोकांना गोळा करायचा अभंग म्हणजे सुंदर ते ध्यान. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. पण आपल्याला म्हणायला जरी हा सोपा अभंग असला तरी तसा अर्थाने फार अवघड अभंग आहे. लोक म्हणतात सोपा एवढा अभंग कशाला घ्यायचा, उगाच अवघड येत नाही म्हणून सोपा अभंग घेतला. इतका सोपा अभंग आहे, सगळ्यांच्या पाठात ऐकिवात असणारा अभंग आहे. ज्या भगवंताचं नामचिंतन जगभर आज चाललंय, त्या पांडुरंग परमात्म्याचं यथार्थ लक्षणं या अभंगातून तुकोबाराने आपल्याला सांगावी. तसं या ठिकाणी येण्याचं कारण मी नाहीच म्हणत होतो, कारण पंढरपूरच्या वारीमध्ये चालत गेलो आणि आषाढी एकादशीला मुंबईला आलो. लोकांचं मला आज फोन, का हो महाराज तुम्ही काल पंढरपुरात सेवेला होतात आणि आज लगेच मुंबईत पोहोचलं, हे चाललंय काय तुमचं? पंढरपूर सोडून तुम्ही आषाढीला कशाला इकडे येता? आता ते काय करावं, आता म्हटलं जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. लोक मला बोलायला लागले, म्हटलं असं कुठं असतं का, एवढं चालत पंढरपूरला जायचं आणि तिथनं आषाढी सोडून इकडे यायचं, द्वादशीचं पारणं तरी सोडून जायचं? नाही म्हटलं ते जावंच लागणार. त्यात मी बाप्पांना फोन केला होता, म्हटलं तुम्ही तेवढं तिकडचं केलं तर बरं होईल. ते म्हणले ते मला काय सांगू नको, ते तू सांग तिकडं काय करायचं आहे ते. मग म्हटलं आता सांगू शकत नाही, आपण काय बोलावं, सगळ्या तुमचा आग्रह असतो आणि संप्रदायाचं कार्यक्रम आहे, त्यामुळे नाही म्हणता येत नाही. त्या हेतूने तुमच्या सगळ्यांच्या आग्रह खातर असं तुमची सेवा करण्याची या ठिकाणी संधी प्राप्त झाली. आणि पंढरपूरची वारीचा पहिलीच माझी वारी होती. अलौकिक आनंद असतो त्याच्यामध्ये. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. मी तर म्हणेल माणसाने जन्माला एकदा तरी पंढरपूरची वारी करावीच. पायी वारी, नुसता पंढरपूर गाडीला जाण्यात आणि पायी जाण्यात, नुसत्या ज्ञानोबारायांच्या सोहळ्याबरोबर, ज्ञानोबारायांच्या रथाबरोबर मागं 450 दिंड्या आणि पुढं 27 दिंड्या. विचार करा, जवळजवळ ज्ञानोबारायांबरोबर 2.5-3 लाख समाज चालत असतो दिंड्यांच्या बरोबर. आणि दिंड्या सोडून त्याच्या डबल चालतो तो वेगळाच. सगळे रस्ते भरलेले. हा सगळा ज्या गावात दिंडी जाईल त्या गावात यात्रेचं स्वरूप. हौशे नवशे गवशे सगळे, कुणाला कशाचीच कमतरता नाही. दिंड्यातनं जाणारी माणसं तर भरपूर खातात, पण जी दिंडी सोडून चालतात त्यांची तर डबल मजा असते. कारण रस्त्याला जे पाहिजे ते फुकट नुसतं मिळत असतं. अगदी कपड्यांपासून ब्लँकेटापासून खाण्यापासून सगळं जे जया पाहिजे ते आहे रे. एवढी 5-7 लाख लोक चालत असतात, पण कोणाच्याही खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. पोषितो जगाशी एकला तो. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. अख्ख्या जगाला पोचण्याचं काम तो करतो. त्याच्या वारीमध्ये एक जण सुद्धा उपाशी राहत नाही. वारीचं अलौकिक कार्य ऐका. आज वारीबरोबर असंख्य पोलीस चालतात, पण एकाही पोलिसाच्या हातात काठी नसते. कधी लक्ष केंद्रित करा. मी वारी जाताना ते सगळं निरीक्षण करत होतो. पोलिसाच्या हातात काठीच नाही. का? तुम्ही इतर बंदोबस्त पहा, कुठल्या यात्रा उत्सव कुठल्याही बंदोबस्तात पोलीस असू द्या, पोलिसांच्या हातात काय असते? काठी असते. पण वारीत काठी नाही. का? त्यांना माहिती आहे याची तर गरजच लागणार नाही. कारण ज्या देवाची वारी आहे त्या देवाने 2 शस्त्र सोडून दिलेली आहेत. शंख चक्र पद्म गदा सहित करी, पण त्याने चक्र आणि गदा सोडून दिले. शंख आणि पद्म हातात घेऊन तो उभा आहे. ज्याने शस्त्र सोडले तिथं शस्त्राची गरज लागत नाही. हे पोलीस खात्यालाही कळतं. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. हो, वारी वारी जन्म मरणाते
वारीत व्यवस्था नसते, अवस्था असते. वारीतलं सगळ्यात महत्त्वाचं अंग जर काय असेल तर ते एक प्लास्टिकचं कागद आहे. प्लास्टिकचं कागद आपल्याकडे त्याला आबरा म्हणतात, काय इकडे म्हणतात मला माहिती नाही. म्हणजे 2 बाय 3.5चा असेल तो, 3.5 4 फूट, 2 बाय 4 फुटाचा तो प्लास्टिकचा कागद. पाऊस आला का अंगावर घ्यायचा, बसायचं असलं खाली का कुठेही, शेतात म्हणा, रोडवर म्हणा, कुठेही बसायचं. त्याला काय नाही, गादीवर झोपणारा महाराज असो नाही तर एसीच्या गाडीत फिरणारा महाराज असो, त्याला तंबूतच झोपावं लागतं. तिथं एसी नाही का, काय नाही का, काय नाही, आकाश मंडप, पृथ्वी आसन आणि रमे तेथे मन क्रीडा करे. तिथं व्यवस्था नाही, तिथं अवस्था पाहिली जाते. आणि अशाही अवस्थेत आपण जगू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपली पंढरपूरची वारी आहे. विठाला 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 विठाला. हो, तो प्लास्टिकचा कागद 30 रुपयाला मिळतो, पण त्याची इतकी गरज आहे. गादीवर झोपलेल्या माणसाला झोप लागत नाही, पण त्या प्लास्टिकच्या कागदाला असा टाकायचा आणि पटकन त्याच्यावर पडायचं, एका सेकंदात झोप लागते. ही ताकद कशाची आहे? त्या कागदाची नाही, नाही, वारीची ताकद आहे. अरे गादीवर झोपेच्या गोळ्या खाऊन सुद्धा झोप लागत नाही, पण त्या प्लास्टिकच्या कागदावरती पडल्या पडल्या झोप लागते. तुम्ही फोटो पाहायचं, कोणीही कुठेही झोपलेला असतो त्या प्लास्टिकच्या कागदा. कोण झाड पाहतो, कोण झुडपं पाहतो, कोण रस्त्याच्या बाजू ते फुटपाथ असं, जिथं जागा भेटेल तिथं, कशीही जागा मिळेना त्या जागेवरती पडून असतो. जेवढा चालता येईल तेवढं चालायचं, जेवण करायचं, भोजन करायचं, पुन्हा आराम करायचा, चालत राहायचं, चालत राहायचं, चालत राहायचं. आणि पास कशासाठी? वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. तो भगवंत, त्या माझे भक्त मला भेटायला येत आहेत याच्याकरता उतावीळ झालेला असतो तो देव. आणि तो उतावीळ झालेला देव आज एवढ्या लाखो लोकांना सांभाळत, ऊन वारा पाऊस कसलीही तमा न बाळगता हा वारकरी चालत असतो. 100 वर्षाची माणसं सुद्धा चालतायत. 99 वर्ष 80 वर्ष. एका आजोबांना विचारलं किती वारी आहे, ते म्हणलं 99वी वारी आहे. वय किती? तर म्हणलं 98. मग 99 वारी कशी? म्हटलं आईच्या उदरात असताना एक वारी झाली. हां, म्हणजे इतक्या वाऱ्या ज्यांनी केल्यात. अरे मग त्याला एका म्हाताऱ्याला विचारलं तुम्हाला वारी करून मिळतं तरी काय? कशाला आहो? म्हटलं तिथं शेती आहे, सगळं आहे, घरदार सोडून तुम्ही इथे येता, तुम्हाला काही समजत नाही, घरचं कसं होईल? त्यांनी सांगितलं मी मेल्यावर घरचं कसं होईल? त्यांनी प्रश्न त्या पत्रकाराला केला, मी मेल्यावर कसं होईल? मी मेल्यावर होणारच ना, तसं वारीला गेल्यावर पण होणार. त्यांनी दुसरा प्रश्न विचारला, वारीला गेल्यावर तुम्हाला मिळतं तरी काय? त्यांनी उत्तर दिलं, मिळत तर काहीच नाही, पण कमी सुद्धा काही करत नाही. हे ज्यात्यातून मिळतं त्याला वारी म्हणतात. विठाला 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 विठाला. हो, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. मोक्षाचा अधिकार प्राप्त करायचा तो पंढरपूरच्या वारीमधूनच. आणि असा आनंद उपभोगत आपल्याला पांडुरंगाला गाठता येतं. मला बाप्पाही फोन केला, म्हटलं काय रे जमतंय काय चालायला? फोड आले होते 2-3 मोठे, पण ते बरोबर देवाने म्हटलं आता देवा काय देह जावा अथवा, पण तुला म्हटलं चालतच भेटायचं, काय होईल ते जाईल. पांडुरंगे दृढ भाव. थोडं मागं पुढं व्हायचं पण चालतच जायचं, अजिबात गाडीत बसायचं नाही. हा हेतू धरून पांडुरंग परमात्म्याला भेटण्यापर्यंत झाला. पण असो, त्याला मग तिथं प्रदक्षिणा मारली आणि म्हटलं आता देवा तिथून इकडे यावं लागेल, त्याला काही पर्याय नाही. त्या हेतूने तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला. असो, आता मी जास्त विस्तार करणार नाही. आज देवशयनी आषाढी एकादशी आहे. देवशयनी याचा अर्थ आज देवाच्या चातुर्मासाला आरंभ झाला. आज देव शयनाला जाणार म्हणजे आज झोपणार, ते कार्तिकी एकादशीला उठणार. म्हणजे 4 महिने देव आराम करतो. का करतो? म्हणलं हे बुवा जास्त वर्षभर नुसतं भजन कीर्तन शेती कुणी करायची, म्हणून देव आता झोपी जातो की जेणेकरून आता 4 महिने पावसाचे दिवस आहेत तर माणसाने काय करावं? कामधंद्याकडे बघावं. म्हणून देव झोपतो. तसा देव झोपत नसतो. आणि देव जर झोपलाच तर आपल्याला कोण उठवायचा, हा मोठा प्रश्न आहे. म्हणून हा चातुर्मासाला आरंभ झाला आजपासून. असा ही देवशयनी आषाढी एकादशी, भगवंताची अत्यंत प्रिय असणारी ही एकादशी, या आषाढी एकादशीच्या पर्व काळाचाच हे कीर्तन आणि त्याकरता तुकोबारांचा घेतलेला अभंग. विठाला 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 विठाला. जगद्गुरु तुकोबारांनी अभंगाच्या माध्यमातून आपली आवड व्यक्त करत असताना
देवाच्या स्वरूपाचं लक्षण आपल्याला सांगितले. काही तटस्थ लक्षणं सांगितली आणि काही देवाची स्वरूप लक्षणं सांगितली. काही देवाची स्थूल लक्षणं सांगितली तर काही देवाची सूक्ष्म लक्षणं सांगितली. स्वरूप लक्षणं असतं ते कायमस्वरूपी टिकतं आणि तटस्थ लक्षणं असतात ती बदलली जातात. 2 लक्षणं अभंगात सांगितलीत. पहिल्या 3 चरणामध्ये देवाची तटस्थ लक्षणं सांगितली आणि शेवटच्या चरणात देवाचं स्वरूप लक्षण सांगितलं. तटस्थ लक्षण बदलतं. तटस्थ लक्षणाच्या बाबतीमध्ये वेदांत शास्त्रामध्ये सिद्धांत मांडलेला आहे. एक ग्रस्त रस्त्याने चालला आहे, अमक्या अमक्या माणसाचं घर पाहायचं आहे म्हणून ते 4 जण असं बसलेले असतात, पारावरती बसतात की नाही. त्यानं विचारलं, म्हटलं याच्या घरी जायचं, सांगावं याचं घर कुठं आहे. त्याने सांगितलं, ते बघ त्या ज्या घरावर कावळा बसलाय ते घर तुला ज्या घरी जायचं ते. तर म्हणलं ठीक आहे जातो. त्याने ती चिठ्ठी हातात घेतली आणि तिथपर्यंत गेला. बरं तो त्या घरापर्यंत जातो ना जातो तर कावळा त्या घरानं उडाला आणि पुढच्या घरावर जाऊन बसला. हा त्या घराजवळ गेला का कावळा तिथनं उडाला का त्याच्या पुढच्या घरी. असं करत करत 50 घरं झाली. हा गेला का कावळा उडायचा, हा गेला का कावळा. तो कावल्याला प्रश्न पडला, हा डोम कावळा माझ्या मागं का लागलाय. करता करता तो पुन्हा तिथं आला आणि म्हणाला, अहो बाबा अजून ते घर मला सापडलं नाही. म्हटलं असं कसं झालं, कसं झालं. हा म्हणलं तुम्ही सांगितलं कावळा बसलाय ते घर, पण जिथं जिथं जावं तिथनं कावळा उडतो आणि दुसऱ्या घरावर बसतो. याला म्हणतं तटस्थ लक्षण जे बदलतं. आता स्वरूप लक्षण आहे का. दुसरा आला तर म्हणलं थांबा त्याला काही कळत नाही, मी सांगतो. हे बघा कुणाचं घर हे का, ज्या घराला निळ्या रंगाचा दरवाजा दिसतोय ते घर तुमचं. आता तो दरवाजा कधी कालांतराने बदलेलो, पण निळ्या रंगाचा दरवाजा हे त्याचं स्वरूप लक्षण आहे, ते बदलणार नाही. तटस्थ लक्षण बदलतं. म्हणून काय काय माणसं बघा, का म्हणलं काय कुठं, हां उद्या बटन दाबायचं आहे काय, सध्या कुठं आहात. ते म्हटलं धड इकडं पण नाही धड तिकडं पण नाही, सध्या आम्ही कसे आहोत, तटस्थ आहोत. इकडं पण नाही आणि तिकडं पण नाही. ते पत्ताच लागत नाही त्यांचं कुठं असतात ते. विठाला 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 विठाला. याला म्हणतात तटस्थ लक्षण जे बदलतं आणि स्वरूप लक्षण जे चिरकाल टिकून राहतं. भगवंताच्या या स्वरूपाचं लक्षण सांगत असताना भगवंताच्या 3 चरणामध्ये देवाची तटस्थ लक्षणं सांगितली आणि शेवटच्या चरणात मात्र देवाचं स्वरूप लक्षण आपल्याला सांगितलं. जगद्गुरु तुकोबारायण समोर काही व्यक्तीने यावं आणि महाराजांना विचारावं, महाराज सांगा बरं तुमची आवड काय आहे. कारण प्रत्येकाची आवड भिन्न आहे. कुणाला काय आवडतं, कुणाला काय आवडतं, कुणाला काय आवडतं. आज एकादशी आहे तरी आम्ही रात्री येताना पाहिलं रस्त्याला लेझिम खेळणारे होतेच. त्यांना काय आलं एकादशी आहे का काय आहे का काय काही घेणं देणं नाही. ती जन्माला येऊन तरी काय अर्थ आहे. 3 विभाग मांडलेत. पामराची आवड भिन्न आहे, मोक्षाची आवड भिन्न आहे आणि भक्ताची आवड भिन्न आहे. पामराची आवड काय, त्याला काही नसतं, जन्माला यायचं, जेवायचं, खायचं, काम करायचं आणि एक दिवशी मरून जायचं. बस देहतोचे देव, जीवतोची देव, भोजन ते भक्ती आणि मरण ते मुक्ती पाखंड्याची. त्याला वाटतं हा देह म्हणजे देव, रोज जेवायचं म्हणजे भक्ती आणि एक दिवशी मरून जायचं म्हणजे मुक्ती. काय करायचं जन्माला येऊन तरी. हे ज्याला कळतं त्याला पामर म्हणतात. त्याला काय जीवनाची आवश्यकताच नाही. पण दुसरा वर्ग आहे तो मुमुक्ष वर्ग, त्याची सुद्धा आवड आहे. त्याची आवड सांगताना कै मी उद्धार पावेन, कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, कै कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, ऐसे सांगा तुम्ही संत जन. करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. मुमुक्षाची आवड काय, कधी माझा उद्धार होईल, कै मी उद्धार पावेन, कधी कृपा करील नारायण. ही मुमुक्षाची आवड असते. पण भक्ताची आवड वेगळी आहे. भक्ताला काही नाही, भक्त म्हणतो देवा नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त अनु तू देव ऐसे करी. देवा मला बाकी काही कळत नाही, मी भक्त अनु तू देव. बस याच्यात काही भेट ठेवायचं नाही देवा. बघा भक्तही भक्तीच करतो आणि मुमुक्षही भक्तीच करतो, पण दोघांच्यातला फरक काय आहे का. याच्याकरता एक सिद्धांत मांडला आहे. पाण्यामध्ये पोहणारे 2 जण दिसत आहेत, दोघेही हातपाय हलवत आहेत,
पण त्याच्यामध्ये फरक काय, एक जण पोहायला शिकावं म्हणून हातपाय हलवतोय आणि दुसरा पोहायला येतोय म्हणून त्याचा आनंद घेतोय. दोघांची क्रिया समान आहे पण आवडीमध्ये भिन्नता आहे. एक शिकायला यावं म्हणून हातपाय हलवतोय आणि मी बोलतो ते ऐकायला येतं व्यवस्थित तुम्हाला. आणि दुसरा आहे तो पोहण्याचा आनंद घेतोय आणि एक पोहायला शिकावं म्हणून हातपाय हलवतोय. दोघांची क्रिया समान दिसते. तसा मुमुक्ष आणि भक्त दोघे जरी भक्ती करत असले तरी मुमुक्षू मला काहीतरी प्राप्त करायचं आहे म्हणून भक्ती करत असतो आणि भक्त त्या भक्तीचा आनंद घेण्याकरता भक्ती करत असतो. ते भक्त या यादीत येणारे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. त्यांना विचारलं तुमची आवड काय महाराज. महाराज मला म्हणाले की मला ते ध्यान नित्य आवडतं, निरंतर आवडतं, आवडे निरंतर. महाराजांनी सांगावं अभंगाच्या पहिल्या चरणात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. करकटावर ठेवो देया, करकटावर ठेवो देया, तुळसी हार गला कासे पीतांबर, तुळसी हार गला कासे पीतांबर, तुळसी हार गला कासे पीतांबर, तुळसी हार गला कासे पीतांबर. करकटावरी ठेवो देया, करकटावरी ठेवो देया, तुळसी हार गला कासे पीतांबर, तुळसी हार गला कासे पीतांबर, तुळसी हार गला कासे पीतांबर, तुळसी हार गला कासे पीतांबर. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवण्या. महाराजांनी सांगितलं मला ते ध्यान नित्य आवडतं. कोणतं? जे सुंदर आहे ते. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवण्या. जे ध्यान सुंदर आहे ते. आता हे कुणाकरता सांगितलंय हो? ज्याचं वर्णन केलंय त्याचं कुठं अभंगात नाव आलंय का हो? चारी चरण तपासा तुम्ही. ज्याचं वर्णन केलंय त्याचं नाव या अभंगात आलंय का कुठं? सुंदर ध्यान उभे विटेवरी, करकटेवर ठेवण्या, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर ह्याची ध्यान, मकर कुंडळे तळपते श्रवणी, कंठी कौस्तुमणी विराजित, तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीन. आहे कुठं विठ्ठल पांडुरंग कुठं नाव आलाय? कशावरून त्याचंच वर्णन आहे? कशावरून? लक्षणांवरून. मी जर सांगितलं एका हातात बासरी आहे आणि दुसऱ्या हातात चक्र आहे, कोणता देव? विष्णू, कृष्ण. हा, या हातामध्ये धनुष्यबाण आहे, कोणता देव? कशावरून? मी देवाचं नाव सांगितलं. हा, लक्षणांवरून. ज्या अर्थी या अभंगात लक्षणं ज्या देवाची सांगितलीत तो पंढरीश पांडुरंगच आहे. भीमा तेरी एक वसविले नगर, भीमा तेरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुकाशी चार भुजा त्यासे, तेथील मुकाशी चार भुजा त्यासी, बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावार केलिया सुख देईल विसावा रे, नाचत जाऊ त्याच्या गावार केलिया सुख देईल विसावा, नाचत जाऊ त्याच्या गावार केलिया सुख देईल विसावा रे, नाचत जाऊ त्याच्या गावार केलिया सुख देईल विसावा रे. जंबो या दीपा माझी एक पंढरपूर गाव गा, धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नाव गा. चला जाऊ तया टाया काही भोजन मागाया,
विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. भगवान परमात्मा जम्बू या द्वीपामध्ये सप्तद्वीप आहेत, त्यातला जम्बू हा द्वीप, त्यात पंढरपूर हे गाव, विठो पाटील त्याचे नाव. तो देव, त्याची लक्षणं सांगितली. लक्षणावरून समजायचं असतं की नाही. आपल्याकडे सत्यनारायण असू द्या, आरती असू द्या गणपतीतली, ए जा रे मंदिरात जा ढोलकी घेऊन ये, काय सांगतात? ढोलकी घेऊन ये. आणि आणतात काय? पखवाज. आणि सांगतात काय? मग हे सुद्धा कळत नाही. कशावरून? लक्षण समजलं नाही म्हणून. ढोलकीला काय असतंय, पखवाजला काय असतं, याचं लक्षणच कळत नाही ना, फरकच कळत नाही. काय काय माणसं नाही, याला ढोलकी म्हणतात, तुमची ढोलकी उचला. अरे ही ढोलकी आहे का? ढोलकी हे तामसी वाद्य आहे, ते तमाशात वाजवलं जातं. हे सात्विक वाद्य आहे. लावणी, मृदंग, श्रुती, टाल, घोष, शेवू, ब्रह्मरस, आवडीने. अरे यातला काही फरक कळायला पाहिजे ना. का कळत नाही? लक्षणं कळत नाही म्हणून. पण आजच्या अभंगात देव ब्रह्मादिकांना कळाला नाही, तर तुमची आमची काय कथा, त्याची ओळख कळायला करण्याकरता काही लक्षणं सांगितली. त्यातलं पहिलं लक्षण बघा, मी सुरुवातीला सांगितले, पहिल्या 3 चरणात त्याची तटस्थ लक्षणं आहेत, ती बदलणारी आहेत, ती कायमस्वरूपी नाहीत. पहिलं लक्षण सांगितलं, सुंदर आहे तो देव. कसा आहे? सुंदर आहे. खरंच सांगा, देव सुंदर आहे का हो? देव सुंदर आहे का? आहे? बघा हो, आता माझं मत असं आहे, देव सुंदर नाही, आणि तुमचं मत आहे देव सुंदर आहे. 2 पक्ष झाले हो. आता मी म्हणतोय देव सुंदर नाही, आणि तुम्ही म्हणताय देव सुंदर आहे. मी पटवून देणार तुम्हाला देव सुंदर कसा नाही तो. तुम्ही मान्य करावं लागेल, शेवटी माझ्या पक्षात यावं लागेल. बघा, मी म्हणतोय देव सुंदर नाही, तुम्ही म्हणताय देव सुंदर आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणता सुंदर आहे, कशावरून? मी नाही हे पटवून देतो तुम्हाला. ऐका, देव सुंदर नाही. विठाला 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 विठाला. सौंदर्य शास्त्रामध्ये सुंदर कुणाला म्हणतात? जो गौरवर्णीय आहे त्याला, का जो सावळा आहे त्याला? कुणाला म्हणतात सुंदर हो? जो गौरवर्णीय त्यालाच म्हणतात की नाही. जो चांगला दिसायला गोरापाने त्याला लोक सुंदर म्हणतात. जो सावळा आहे त्याला म्हणे का कोण सुंदर? मग सांगा, आता देव गोरा आहे का सावळा आहे? मग कुठल्या अर्थानं सुंदर झाला तो? आहे का सुंदर? मी मुद्दे पटवून देतोय. देव सुंदर आहे. बरं, काळा आत्ताचा नाही, ठाईचाची काळा. अनादि बहु काला, ठाईचाची काला, अनादि बहु काला. म्हणून वेदा चाला, लावी लागे माये. म्हणून वेदा चाला, लावी लागे माये. ठाईचाची काला, अनादि बहु काला. तो आताचा नाही, ठाईचाची अनादि काळा जो देव आहे तो देव. आणि त्याला तुम्ही म्हणताय सुंदर. आहे का सुंदर? देव सुंदर आहे का? अजून होच म्हणताय तुम्ही. बरं ठीक आहे, चला, तो वर्णाने काळा असू द्या. लोक म्हणतात चला वर्णाने असू द्या, पण गुणाने तरी चांगला असावा का नाही? लोक म्हणतात वर्ण नाही पण गुण तरी चांगले असावे माणसाची. मग त्या गुणाने तरी चांगला आहे का देव? लोक म्हणतात गुण नाही पण वाण नाही पण गुण तरी चांगले असावे, असं व्यवहारात म्हणाय की नाही. एखाद्याला मुलगी बघून आले वडील आणि त्याला सांगितलं, हे बघ, मी आता मुलगी पसंत करून आली तुझ्याकरता, अमुक अमुक तारीख काढली, तुला लग्नाला उभं राहावं लागेल. म्हणजे फार वर्षापूर्वीचा काळ आहे, तेव्हा असंच होत होतं. आता तसं राहिलेलं नाही. आता मुलाने मुलगी बघायची आणि बापाला सांगितलं सगळं पसंत झालंय, तुम्ही फक्त लग्न लावून. अरे मी शब्द देऊन आलोय, माझ्या शब्दाला काही किंमत आहे का नाही? नाही जमणारच नाही. बाप म्हणला, ऐक, ती एकुलती एक आहे, 50 एकर जमीन आहे, मुंबईत फ्लॅट आहे, गावात 2 मजली घर आहे, आणि 50 लाखाची एवढी बापाच्या नावावर आहे, ती तिचीच होणार आहे. तो म्हणला, असू द्या बाबा, आता काय तुमचा शब्द मोडता येत नाही, तुम्ही आता एवढे शब्द देऊनच आलात तर करतो. काय बघितले हो? वर्ण नाही बघितलं, गुण बघितले. आणि त्या गुणापायी त्यांनी पसंत केलं का नाही. 2 मुलं आली. म्हणलं काय हो, मुलीला मुलगा बघायचा. म्हटलं 2 मुलं आहेत माझ्याकडे. काय करतात? काय नाही, एक दिसायला गोरापान आहे पण रोज लेझिम खेळतो, आणि एक दिसायला सावळा आहे पण त्यांनी 5 कंपन्या उभ्या केल्या. कुठला पसंत कराल होता मुली करता? कुठला पसंत कराल? जो गोरापान दिसायला आहे पण रोज लेझिम खेळ देतो, जो गटारात पडतो, त्याला पसंत कराल का? नाही. पण काळा सावळा आहे पण 5 कंपन्या त्यांनी उभ्या केल्या. गुण पाहिले, गुण, वर्ण नाही. मग देव वर्णाने तरी सुंदर नसला तर गुणाने तरी सुंदर असला पाहिजे, म्हणून त्याला सुंदर म्हटलं असं तुकाराम महाराजांनी. ठीक आहे, आता त्याचे गुण, वर्ण काळा आहे, मग आता गुण तरी चांगले आहेत का? गुणाने तरी काय धड आहे का तो?
अरे पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दारिद्र्य तो भाग्यवंत केला, दारिद्र्य तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला हे, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. पुण्यवंताला पाताळात नेलं. देवाचे गुण सांगते मी गुण. दारिद्र्य तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला गे, धुंद झाला तुझा दरबार, पतिव्रता तिव्रता नागविली, वेशा गणिका ती सत्य लोकांनी कुणी. कुणाचं सांगतंय सगळं? देवाचं. मग हे गुण चांगलेत का देवाचं? चांगल्याला पुण्यवंताला पाताळात, दारिद्र्याला भाग्यवंत, चोरट्याचा मान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. कोण देव? नवलगे माये नवलगे माये, चोरोनी आखाये नवनीत. कुणाचं गुण आहे ते? देवाचं. काय करतोय? सोऱ्या. मग तो गुणाने तरी चांगला आहे का हो? ना वर्णाने चांगला ना गुणाने चांगला, मग त्याला सुंदर म्हणून चालल? आता सांगा, देव सुंदर आहे का? आहेच म्हणताय तुम्ही. अजून काय तुम्ही पक्ष सोडायला तयारच नाही बाबा. विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. आता मी तुमच्या पक्षात येतो, कारण तुमचंच म्हणणं बरोबर आहे. देव सुंदर आहे. मी माझं मत मागे घेतो. देव सुंदरच आहे. जरी मी तुमच्या पुढे 2 दृष्टांताच्या माध्यमातून जरी पटवून दिला असेल, देव गुणाने काळा आहे, देव वर्णाने काळा आहे, पण देव सुंदरच आहे. का सुंदर आहे? का तो काळा आहे पण सुंदर आहे. तुम्ही रस्त्याने चाललात, तहान लागलेली आहे, आणि तहान लागल्यानंतर एका बाजूला विहीर आहे आणि एका बाजूला शेतातलं पाणी आहे. शेतातलं पाणी गढूळ आहे आणि विहिरीतलं पाणी काळं भोर आहे. कुठलं पिणार आपण? पण ते काळं आहे का नाही? शेतातलं पाणी गौरवर्णीय दिसतंय, गढूळ झालंय पण गौरवर्णीय आहे, आणि विहिरीतलं पाणी काळं. लोक म्हणतात काय काळं भोर पाणी आहे हो. काळं भोर आहे. का काळं भोर आहे? ते शुद्ध आहे म्हणून काळं भोर आहे. देव शुद्ध आहे म्हणून काळा आहे, आणि काळा आहे म्हणून शुद्ध आहे, आणि शुद्ध आहे म्हणून सुंदर आहे. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. महाराजांनी देवाचं पहिलं लक्षण सांगितलं सुंदर. का? तो काळा आहे म्हणून नाही, तो शुद्ध आहे म्हणून. तो शुद्ध आहे म्हणून सुंदर आहे. असं ते सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. तो कशावर उभा आहे हो? विटेवर आहे. पुंडलिकासाठी अजून तिष्ठत, तुका म्हणे मात धन्य त्याची. किंवा पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे ठेले. त्या विटेवरती देवाला उभं केलंय भगवंताला. कुणी? पुंडलिकाने. त्या विटेवरती उभा आहे. पहिलं लक्षण सांगितलं सुंदर ते ध्यान. दुसरं सांगितलं उभे विटेवरी, जे विटेवरती उभा आहे. आता वीट म्हटली तर ती आत्ताची वीट नाही. आता मुंबईत काय नवे प्रकारच्या विटा आल्या. ठोकला वीट आली, ती सिमेंटची वीट आली, नंतर काय परत झाल्या सगळं सिमेंटची जंगलं सगळी. माती काय कुठं मुंबईत बघायला मिळत नाही. पण माणूस मेला का शेवटी माणसाची काय होते? मातीच होते. त्याला काही पर्यायच नाही. तर पूर्वी वीट असायची, आणि त्या विटाचा व्यास सांगितलेला होता 9, 3 आणि 4. बरोबर की नाही? 9 इंच, 3 इंच आणि 4 इंच असा एखादा तिचा व्यास असायचा त्या विटेचा. ती वीट जुन्या काळातली. त्या विटेवरती आपण उभं राहायचं म्हटलं तर आपला किती पाय राहू शकतो? एकच राहू शकतो. आणि 2 पाय ठेवायचे म्हटले तर राहतील, पण आपण स्थिर उभे राहू शकणार नाही. आपण अस्थिर होऊ. पण त्या बाबतीत देवाने खूण दिलेली आहे. ज्या विटेवरती जीव अस्थिर राहतो त्याच विटेवरती देव स्थिर उभा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. ही वीट प्रपंचाची. अरे तुम्ही डगमगत असाल, पण भगवान परमात्मा स्थिरपणे त्या विटेवरती आहे. जिथं आपला 1 पाय राहू शकतो तिथं देवाचे 2 चरण राहतात. म्हणून त्याच्या सत्ते पुढे इलाज नाही.
कधी लिहिता तो हे? कधी? ईश्वर सत्ते पुढे इलाज नाही हा वाक्य कधी ऐकायला मिळतो तुम्हाला? दुखवट्यावर. ईश्वर सत्ते पुढे इलाज नाही. जिवंतपणी काय केलं मग? हा, ईश्वरी सत्ता सर्वोच्च सत्ता आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगात ते चालेता. वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता, किंवा आले देवाजीच्या मना, ते कोणाचे चालेना. देवाची सत्ता सर्वोच्च सत्ता आहे. म्हणून आपली सत्ता एकच पायाची असेल तर देवाची सत्ता एका विटेवरती दोन पाय स्थिर राहिलेले आहेत, असं ते ध्यान आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आणि तिसरं लक्षण सांगितलं, करकटेवरी ठेवणिया. दोन त्याने कमरेवरती ठेवलेले आहेत. विचार करा, मी सुरुवातीला सांगितलं त्याने 4 हातातले 2 हाताचा त्याग केला आणि 2च आयुध आपल्या हातात ठेवली, शंख आणि पद्म. एक प्रेमाचं प्रतीक आहे आणि एक आकाशाचं द्योतक आहे. शंख हे पंचायतन पूजामध्ये आकाशाचं द्योतक सांगितलं आहे की सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण, नाहे रूपवर्ण गुण जेथे, तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोण्या. एका हातामध्ये शंख आहे, एका हातामध्ये पद्म आहे आणि तोच देव विटेवरती उभा आहे, त्याने कमरेवरती हात ठेवलेत. बघा, हा एकच जगाच्या पाठीवर असा देव आहे का त्या देवाचे हात कमरेवरती आहेत. बाकी देवाचे हात चित्रकाराला मूर्तिकाराला वाटेल तो तसा फिरू शकतो, नाही का? एखाद्या वाटलं रामाचा हात असा करायचा, कधी धनुष्य द्यायचं, कधी बाण द्यायचं, लोक त्याला राम म्हणणार. पण एखाद्या चित्रकाराने किंवा मूर्तिकाराने ठरवलं का विठ्ठलाचा एक हात कमरेवरनं काढायचा नाही असा ठरवला, विठ्ठल कोण म्हणाल का हो? ज्याचे विटेवरी ज्याची पाऊले समान, तोच एक दान शुरदाता. ज्याने कमरेवर हात ठेवले तोच आमचा विठ्ठल देव. आणि जगाच्या पाठीवर असाच एक देव आहे का जो भक्ताला आपल्या चरणापर्यंत जागा देतो. जगाच्या पाठीवर सगळ्या मंदिरात जा, 50 फूट 20 फूट 10 फुटावर ना देवाचं दर्शन आहे, पण जगामध्ये एक पंढरीश पांडुरंग असा आहे का जो आपल्या भक्ताला चरणाजवळ दर्शन देतो. हे सामर्थ्य फक्त पंढरपूरच्या पांडुरंगातच आहे. विठाला 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 विठाला. भक्तांनी देवाचे पाय घासून 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 झीज झाली त्या देवाची, पण मूर्ती कधी अपवित्र झाली का हो? नाही. वर त्या मूर्तीतलं चैतन्य वाढतं का? जसा त्या भक्ताचा लढीवाल हात देवाच्या चरणाला लागतो, तेथे माझी हरी वृत्ती राहो, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. ती वृत्ती एकदा तिथं गेली का देवाला सुद्धा आनंद वाटतो. म्हणून असा हा देव आहे की जो भक्ताला आपल्या पायापर्यंत जागा देतो. असा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी आणि करकटेवरी ठेवणिया. त्यांनी कमरेवरती हात ठेवलेले आहेत. कमरेवरती हात ठेवले त्याचा अर्थ असा आहे, देवाने कमरेवर हात ठेवून सांगितलं, अरे बाबांनो, तुम्ही ज्या भवनदीत बुडत आहात ना, त्या भवसागराचं पाणी माझ्या कमरेपर्यंत आहे. कुठपर्यंत? कमरे. कुणाच्या? देवाच्या. देवाच्या कमरेपर्यंत आहे. म्हणून तुम्ही माझ्याकडे या तर तुम्ही तराल. अरे भव नदीचे पाणी रे गड्या, मोठे ओढे ते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथोनी पाडी ते, उलथ उलथ माघारा गड्या फिरगोते खासे, आला मायेचा पुरलोंढा वाहोनिया जासी, उलथ उलथ माघारा गड्या फिरगोते खासी. हा भव नदीचा पूर आहे. बघा, पूर यायची की नाही गावागावातून. मग एखाद्या गावामध्ये एकच दुमजली माडी असायची. माडी म्हणायची की नाही 2 मजले माडीला. गावामध्ये पाणी 10 फुटापर्यंत आले की गावातली सगळी माणसं कुठं जायची? उंच जी 2 मजली माडी आहे तिथं जायचे. का? त्यांना माहिती आहे पाणी आलं तरी 10-12 फुटाच्या वर जात नाही आणि माडीवर आपण सुखरूप राहू. गावात एकच माडी असायची, पण जाऊन लोक तिथं आधार घ्यायची. तसं या भवसागरामध्ये एकच डबल माडी आहे, तो पंढरीचा पांडुरंग. बाकी सगळे 10 फुटाच्या खाली आहेत, कमरेच्या खाली आहेत सगळे. आणि तुम्ही इतरांकडे जाल तर तुमची त्या भव नदीमध्ये ते आला मायेचा पूर लोंढा वाहून या जाशी. पण तुम्ही जर त्या डबल माडीचा आधार घ्याल, कुणाचा? पांडुरंगाचा. निवृत्ती हा खांद्यावरी. बघा, निवृत्तीच खांद्यावर आहे. पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई. मुक्तीलाही उचलली नाही, ज्ञानालाही उचललं नाही. उचललं कुणाला? खांद्यावरती. निवृत्तीला. जो प्रवृत्तीपासून निवृत्त झाला
त्यालाच खांद्यावरती घेतलंय. अरे ज्याला या भवसागरातून निवृत्त झाला की नाही त्याला देव निवृत्ती म्हणून खांद्यावरती घेतो. ज्ञानालाही खांद्यावर नाही, मुक्तीलाही खांद्यावर नाही, निवृत्ती दादाला खांद्यावरती घेतलंय. अरे तुम्ही या भवसागरातून बुडून जाल, कारण ह्या भवसागरीची व्यथा फार मोठी आहे. विठ्ठल 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 हे भवसागराचं दुःख फार अवघड आहे. या दुःखा एवढं कुठलं नाही. दुस्तर नदीचा म्हटलंय, भवदुस्तर नदीचा, हिला दुस्तर म्हटलंय, अवघड म्हटलंय. ह्या अवघड नद्या बऱ्याच जणांना पार करता काय आल्या नाहीत. ही अवघड नदी आहे, हिच्या इतकी अवघड काहीच नाही. तुमच्याकडे मुंबईला फ्लॅट असतात का नाही, दरवाजे बंद, घरी माणूस दोघे मित्र घरात शिरले रे शिरले का एकाच्या घरातनं हसायचा आवाज यायचा आणि दुसऱ्याच्या घरातनं भांडणाचा आवाज नुसता यायचा. तो म्हणायचा काय यांनी तोडगा केला आहे काय माहिती, घरात शिरला का नुसता हसायचा आवाज येतो. आणि माझ्या घरात गेलो का किटकिट नुसती, हे नाही आणलं ते नाही आणलं, असं नाही केलं तसं नाही केलं, पैसे नाही हे नाही. त्यांनी ते हसायच्या घरातनं ज्या आवाज त्याला भेटला आणि म्हणलं काय काय उपाय केला. म्हटलं का नाही, तुझ्या घरात शिरलं का नुसता हसायचा आवाज येतो, माझ्या घरात शिरलो का नुसती किटकिट असते, सांग बरं काय केलंस. तो म्हटलं मी सांगू नये तू ऐकू नये. नाही मला ऐकायचंच आहे, मला ऐकायचं आहे, मग ऐक. तुझ्या घरात शिरल्यानंतर किटकिट असते, पण माझ्या घरात मी शिरलो, दरवाजा लावून घेतला का पत्नी तिच्या हातात काय तांब्या असो लोटा असो चाय ती लाटणं असो त्याचं फेकून माझ्यावर मारते आणि ते लाटणं माझ्या लागलं का ती हसते आणि लाटणं हुकलं का मी हसतो. तो म्हणला आमचंच बरं आहे, अजून फेकाफेकीवर आलेलं आमचं अजून किटकिटीवर आहे ते बरं आहे. जे देखे सो दुखिया बाबा सुखिया कोही नाही. या भवसागराचं दुःख इतकं अवघड आहे, याच्यातून भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथून पाडून टाकलंय. तर आपली काय तिथं व्यथा मांडावी. म्हणून भगवंताने सांगितलं ज्या भवनदीत तुम्ही बुडून जातात ना त्या भवनदीचं पाणी माझ्या कमरे इतकं आहे. फक्त जो मज होय अनन्य भावे शरण त्याचे निवारी मी जन्ममरण. शब्द कसे ज्ञानोबरांचे, त्याचे निवारी जन्ममरण. कोणाचे, जो मज होय अनन्य भावे शरण. जो मला शरण येईल ना त्याचंच मी जन्ममरणाचं दुःख निवारण करणार आहे. म्हणून त्या कमरेवरती हात ठेवून देवाने संकेत दिलाय का त्या भवनदीचं पाणी माझ्या कमरे इतकं आहे, तुम्ही माझ्यापर्यंत या. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. अजून काही लक्षणं सांगितली अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तुळसी हार गला कासे पितांबर 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 आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गला कासे पितांबर 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 कासे पितांबर. देवाची पुढची लक्षणं सांगितली. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हिची ध्यान. ज्याने तुळशीचा हार परिधान केलेला आहे. देवाला अत्यंत प्रिय जर काय असेल, बहु आवडे तुळशी बुक्का तैसे प्रीती करे भोल्या भाविका नामा पद पंकज पादुका श्रीमस्तके वंदितसे. देवाला अत्यंत प्रिय काय आहे तर बहु आवडे तुळशी आणि बुक्का. हे दोन अर्थ घेता येतील. एक बहु आवडे तुळशीचाच बुक्का आणि एक आवडे तुळशी आणि बुक्का. तुळसही आवडते आणि बुक्काही आवडतो. बुक्का आवडतो पण तुळशीचा आवडतो. ओरिजिनल बुक्का कसला,
तुळशीपासूनच बनवावा लागतो. आता आपण मार्केटमधनं आणतो तो खरंच तुळशीचा आहे का भेंडीचा आहे कसला आहे काय कोणाला माहिती. आता लावायचा कृष्णा अर्पणमस्तु. पण बहु आवडे तुळसी बुक्का. देवाला तुळस अत्यंत प्रिय आहे. मग आपले जे ऋषीवर्य होऊन गेले की नाही, हे सप्त ऋषी किंवा इतर ऋषी आहेत, हे खऱ्या अर्थानं त्यावेळेचे सायंटिस्ट होते, शास्त्रज्ञ होते. त्यांना कळत होतं की तुळस हे असं वृक्ष आहे की ते इतर झाडापेक्षा ऑक्सिजन निर्मिती जास्त करतं. इतर झाडं दिवसा ऑक्सिजन निर्मिती करतात, पण तुळस आणि पिंपळे असे वृक्ष आहेत की जे दिवसाही ऑक्सिजन निर्मिती करतात आणि रात्रीही करतात. हे आता 70-80 वर्षापूर्वी शास्त्रज्ञांनी शोधून काढलं आहे. पण आपल्या पूर्वजांना हे अगोदर माहिती होतं. म्हणून आज तागात आपल्याकडे असं पद्धत आहे की दारात तुळस असली पाहिजे. दिंडी निघते तर दिंडीबरोबर डोक्यावर काय पाहिजे, का पाहिजे, ऑक्सिजन निर्मिती. किती दूरदृष्टी होती आपल्या या ऋषीवर्यांची. तुळशीमध्ये जास्त प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड शोषून घ्यायचा आणि ऑक्सिजन निर्मिती करणे हे तुळशीचं सामर्थ्य आहे. ही तुळस अत्यंत भगवंताला प्रिय आहे. पण काय काय लोकांनी दारातल्या तुळशी काढल्या आणि ते मनी प्लेअरचं झाड लावलं. इकडे आहे काय ते मनी प्लेअर, पाण्यात येतात, ती पाण्यात पण जरती तरते. ते म्हणले वेगळं का हो हे झाड लावलंय. नाही नाही म्हटलं असं कोणतरी सांगितलंय हे झाडाची जशी वाढ होईल तसा घरात पैसा वाढल. अरे पैसा वाढल पण तुळस काढली तर तुझं ऑक्सिजन जाईल. आणि जेव्हा तुला ऑक्सिजनची गरज लागेल तेव्हा पैसा भरपूर असेल पण ऑक्सिजन. कोरोनात आठवलं का नाही लोकांना, पैसा भरपूर होता पण ऑक्सिजन. मग ऑक्सिजनची गरज आहे का पैशाची गरज आहे? ऑक्सिजनची गरज आहे. म्हणून तुळस दारात असलीच पाहिजे. पहिली माझे प्रदक्षिणा द्वारकेच्या नारायणा सोडवी यातना गर्भवास. तुळशीला प्रदक्षिणा घालाव्या, तिच्या भोवती प्रदक्षिणा माराव्या, तुळशीचं यथायंग पूजन करावे. जमलं तर तुळशीची माळ गळ्यात परिधान करावी. का? तुळस ही अत्यंत प्रिय आहे. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्याच्या शरीरातली उष्णता कमी करण्याचं काम कोण करते? तुळशीची माळ करते. म्हणून तुळस घालावीच लागते. जर जिवंतपणे नाही घातली तर मेल्यावर तरी हारविरं घेऊन आला माणसं पाठवतात, जा म्हणलं हार घेऊन ये, ते कपन घेऊन ये. ए कोण आहे रे? ते जाती तुळशीची माळ तयार कर पहिली. अरे म्हणलं कशाला? तो तर रोज लेझिम खेळत यायचा. कधी हरिपाठाला नाही, कधी भजनाला नाही, कधी कीर्तनाला नाही, कधी बुवांशी त्याचं जमलं नाही, कायम बुवांच्या वाईटच बोललाय. हा म्हणलं त्याला कशाला तुळशीची माळ? नाही म्हणलं घालावीच लागते ती. म्हणलं आत्ता घालून उपयोगाची तरी काय? नाही नाही तसं पद्धत आहे ती घालावीच लागते. मग ती तुळशीची माळ केल्यानंतर ते तोंडात काय ठेवावं लागतं? तुळशीचा पान. बरं शास्त्र असं म्हणतं ज्याने तुळशीचं पान तोंडात टाकलंय त्या मेलेल्याने जेवढं पाप केलं तेवढं भोगायला कोणाला लागतात? त्या पान टाकणाऱ्याला. म्हणून टाकणारे अशी डागात ठरलेली असतात. हे पान टाकायचं कोणी, तिरडी बांधायची कोणी, ठरलेली असतात माणसं. पण त्यांनी पाप करायचं आणि पान टाकणाऱ्याने भोगायचं. मी असं कीर्तन सांगितलं, आमच्या ते वैतावाडीचे त्यांनी बदल केला. मग ते म्हणले मी पान टाकायचो, महाराज तुमचं कीर्तन ऐकलं आता बंद केलं आहे. म्हटलं मग आता कोणाला टाकायला सांगता? ते म्हणलं जर संपत्तीचा वारसदार पोरगा होत असेल त्याच्या पापाचा वारदा सुद्धा पोरगात झाला पाहिजे. पोराला सांगतो तू तुळशीचं पान. मी म्हटलं चांगली आयडिया ही, म्हणजे पाप तूच भोग पोराला सांगायचं. तुळशीचं पान तोंड टाकायचं. तर काय उपयोग तरी काय त्याचा? हे तुळशीपत्र देहावरती ठेवणे. बघा पहिले तुळशीपत्र ठेवावं, मग प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, अपानाय स्वाहा, समानाय स्वाहा, उदानाय स्वाहा हे नंतर म्हणावं लागतं. कशाकरता? ते देवाला अर्पण होण्याकरता पहिले त्याच्यावर काय ठेवावं लागतं? भावे तुळशी दल, पाणी जोडा हात, म्हणावे पतित वेळोवेळेला. इतकं तुळशीत सामर्थ्य. म्हणून हा जर देह समर्पित देवा याच्याकरता ह्याच्यावर काय ठेवलं पाहिजे? पहिलं तुळशीपत्र ठेवलं पाहिजे. ते देवाला अत्यंत प्रिय आहे. म्हणून तुळशी हार गळा कासे पितांबर. त्याने पितांबर धारण केलेलं आहे. अरे पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. देवाला अत्यंत प्रिय रंग असेल तर पांडुरंगाला पिवळा रंग प्रिय आहे. म्हणून हा पितांबर ज्यांनी वेष्टन केलेला आहे. मकराकार कुंडले घातलेली आहेत. बघा भगवंताच्या कानात काय आहेत? मकराकार कुंडळे आहेत. कौस्तुभ नावाचं मणी आहे. ज्या वेळेला समुद्र मंथन झालं की नाही, त्या समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर पडली. त्याच्यातलं एक कौस्तुभ नावाचं मणी जे भगवंताने आपल्या कंठात धारण केलेलं आहे. विठाला 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 विठाला. हो त्यातला लक्ष्मी सुद्धा बाहेर पडली. कुठून? त्या 14 रत्नातनं ती लक्ष्मी सुद्धा देवाने स्वीकार केली. आणि ते कौस्तुभ नावाचं मणी आणि दुसरं ते मकराकार कुंडले. काय काय म्हणतात महाराज? आता देवाने जर कानात घातलं
तर आम्ही हा काय काय बुवा सुद्धा हो. आता मागं पाऊस सुरू झाली, वा 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 काय पाऊस पडलाय महाराज, आता नक्कीच नदीला आपण नाही पुढचं म्हणायचं. हां भरपूर. अरे तुला काय करायचं आता. नाही नाही मी आपलं सहज म्हणलो हो. अरे आता तुझं लक्ष तिकडं असायला पाहिजे का. लक्ष कुठं पाहिजे आता इकडं पाहिजे. नाही नाही ते काय आता पाऊस पडला म्हणून आठवण आली. विठाला 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 विठाला. देवानी मास कानात घातलं तर आम्ही खाल्लं तर काय झालं. अरे देवानी एवढ्या करता घातलेत. माश्याला श्रवणाचं ज्ञान नाही. माशाला कानं आहेत पण श्रवणाचं ज्ञान नाही. ते अभंग आहे बघा, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, त्याच्यात जो बहिर्याने ऐकिले तो मासा आहे. त्या माशाला श्रवणाचं ज्ञान नाही पण देवापर्यंत जायचं असेल, या सुंदरते ध्यान असणाऱ्या भगवंताला प्राप्त करायचं असेल तर गुरुकृपा झाल्याशिवाय श्रवण घडत नाही. म्हणून गुरुकृपा ही केवलम. ज्यावेळेला पार्वती मातेने भगवान शंकराला विचारलं मला ते ब्रह्मज्ञान ऐकायचं आहे, भगवंत म्हणाले पार्वती असं ते लोकांतात सांगायचं नसतं, ते एकांतात सांगायचं असतं. आता बाप्पाही मग सांगितलं आपल्या मंडळीला, नाम नाम घेतलं का. हे नाम म्हणजे काय, बीज मंत्र आहे जो आपण जन्माला आल्यापासून जपतोय आणि मरेपर्यंत जपणार आहोत. फक्त त्याची जाणीव करून देतात का हेच ते आहे, तत्वमसी, ते तत्व तूच आहेस. आणि ते मिळाल्यानंतर कळणार आहे आपल्याला ते नाम म्हणजे काय. रामकृष्णारी मंत्र आहे, ओम नमो भगवते वासुदेव मंत्र आहे, गायत्री मंत्र आहेत, हे सगळे मंत्र आहेत. पण नाम वेगळं आहे. नामा परते तत्व नाही रे वाया अनेक पंथा. नाम उच्चार करताना न हालेची ओठ नवे उरस्फोट ऐसे नामनीट जाना म्हणी काही हलत नाही. रामकृष्णारी मंत्र म्हणताना सगळं हलतंय पण नाम घेताना काही होत नाही, चालूच आहे. तुम्ही झोपलात तरी नाम चालू आहे आणि जागेपणी सुद्धा नाम चालू आहे. फक्त त्या नामाची सद्गुरू जाणीव करून देतात. ती लोकांतात नाही, ती एकांतात होते. आणि मग मात्र पार्वती म्हणाली चालेल मला एकांतात ऐकायचं. मग समुद्र तीरावर पार्वतीला आणली आणि पार्वती मातेला सांगितलं चला ब्रह्मज्ञान सांगतो ऐका. ओम श्री गणेशाय नमः आता ब्रह्मज्ञान इति ब्रह्मज्ञान. आणि मग भगवान शंकर म्हणले पार्वती कसं वाटलं ज्ञान. पार्वतीकडे बघितलं तर पार्वती काय झालं होता. हे वारीत असे बरेच अनुभव येतात. आता तंबूत झोपलो का नाही आम्ही, का कुठं वाघ वरडायचा, कुठं सिंह वरडायचा. त्या दिवशी तर मी असं झोपलो होतो, इकडून एक वेदन म्हणायचा तिकडून दुसरा म्हणायचा. मीच घाबरलो मधल्यामध्ये, म्हणलं वाघच आलाय का काय. इकडे एक मध्ये खाऊ का, दुसरा म्हणते खा. एक कुठं वाघ चित्ते बिबटे असे सगळे ते दिंडीत आपल्याला भेटतात. विठाला 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 विठाला. कारण दिवसभर चाललेली असतात, मस्त जेवलेले असतात, झोपले का पडल्या वाघ वरडायला लागतात. असो तर कुठं होता आपण कालेवाडी तर लक्षात ठेवा. कीर्तन जाऊ द्या कुठं जाईल तिकडं, आपण कालेवाडी तर विसरायचं नाही. असं तर पार्वती मातेने बघितलं, पार्वती मातेकडे तर ती घोरत होती. भगवंत म्हणा अगं पार्वती काय चाललंय तुझं, ब्रह्मज्ञान ऐकायला आली आणि तू झोपली. कुठपर्यंत ऐकलं. ती म्हणली अथ ब्रह्मज्ञान एवढंच ऐकलं, पुढचं ते म्हणलं काही माहिती नाही, झोपच लागली. मग भगवंत म्हणाले तू जर झोपली होती मग होकार कोण देत होता. मग त्रिशूळाला सांगितलं जा कोण आहे त्याला शोधून आणा. समुद्रात गेले तर नवनारायणापैकी मच्छिंद्रनाथ हे माशाच्या उदरात बसून ऐकत होते. गुरुकृपा ही केवलम. माशाला श्रवणाचं ज्ञान नाही पण गुरुकृपा जर झाली, आदिनाथ गुरु आणि मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. गुरुकृपा झाल्याशिवाय देवापर्यंत जाता येत नाही. ते श्रवणाचं ज्ञान कळावं याच्याकरता मकर कुंडले तळपती श्रवणी गुरुमुखी नाम ऐकिल्या वाचून जपताई जाण फळ नाही. गुरुमुखातून जोपर्यंत नाम ऐकत नाही तोपर्यंत फळ मिळणार. आणि सद्गुरूने गुज कानी जे कतिले, मकर कानालाच का लावलेत. मासे डोक्याला लावता आलं असतं, हाताला लावता आलं असतं, बाजूला लावता आलं असतं, पण नाही कानालाच लावलेले आहेत. मकर कुंडले, कुंडले परिधान केली का तर सद्गुरूने गुज कानी जे कथिले, डोळ्याने दिसले पाहिजे. ते त्याने कानात सांगितलं का ते आपल्या डोळ्याने दिसलं पाहिजे. याला दिव्य शक्ती म्हणतात. ती मकराकार कुंडले भगवंताने परिधान केलेली आहेत. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठे कौस्तुभमणी विराजित, तुळशीहार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. हे आवडे निरंतर हेची ध्यान एवढं मी मागं ठेवलं आहे. आता या 3 चरणामध्ये तुम्हाला मी देवाची तटस्थ लक्षणं सांगितली. कुठलं आहे, सुंदर आहे, विटेवरती उभा आहे, कमरेवरती हात ठेवलं, हे असंच आहेत का.
हे प्रत्येक अवतारात बदल आहेत. राम अवतारात तो विटेवर उभा आहे का? नाही. ते सुंदर आहे, पण वराह अवतारात तो सुंदर आहे का? नाही. म्हणजे बदललं की नाही? करकटेवरी ठेवून कमरेवरती हात ठेवले, तो कृष्ण अवतारात कमरेवर हात आहेत का? नाही. तुळशी हार गळा परिधान केलंय, पण तेच परशुराम अवतारात तुळशी हार आहे का? नाही. म्हणजे ही लक्षणं देवाची बदलतात. ती बदलणारी लक्षणं 3 चरणात सांगितली. कौस्तुभ नावाचं मणी, पिवळा पितांबर, मकराकार कुंडले प्रत्येक अवतारात दिसत नाही. म्हणजे ही लक्षणं बदलतात, पण एक लक्षण कायम देवाचं टिकून आहे, ते आपल्याला पुढं पाहायचं आहे. पण महाराज म्हणतात हेच ध्यान मला नित्य आवडतं, आवडे निरंतर हेची ध्यान. ध्यान म्हटले शब्द आलाय ध्यान. ध्यान अष्टांग योग मार्गातला शब्द आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी. आपला यम नियमाचा पत्त्याने आसन मांडी इकडून तिकडं होते, ते प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी कधी लागायची. पण त्यात ध्यान हे महत्त्वाचं आहे. श्रेय हे ज्ञानाभ्यासात ज्ञानात ध्यान विशेषते. ध्यानात कर्मफल त्याग, त्यागात शांती निरंतर. अभ्यासाहुनी गहन, पार्थामग ज्ञान आणि ज्ञानापासून ध्यान विशेष. जे ध्यान महत्त्वाचं आहे. कुठलीही गोष्ट अभ्यासाशिवाय शक्य होत नाही, पण अभ्यासानंतर प्राप्त होतं ते ज्ञान. पण ज्ञानापेक्षा विशेष जर काय असेल तर ते देवाचं ध्यान आहे. आणि तेच ध्यान नित्य आवडतं. आपलं ध्यान कुठं असतं हो? कुणाचं ध्यान कुठं तर कुणाचं ध्यान कुठं? आता इथं जरी बसलं असतं तरी महाराज किती वाजता आटपतायत काय माहिती. ध्यान कुठं? गाड्यालाकडं. बरं आटपतं बरं, तर कितीची ट्रेन आहे काय माहिती, ती भेटते का नाही काय माहिती. बसलोय कुठं? चिंतनाला. आणि ध्यान कुठं आहे? हे आवडे निरंतर. शब्द कसा महाराजांनी टाकलाय, निरंतर आवडे ध्यान हेची. हेच ध्यान निरंतर आवडतं. माणसाचं ध्यान कुठं होतं? वारीला निघाला, त्याने ATM मध्ये गेला, 10,000 रुपये काढले. 500च्या किती नोटा आल्या? 20 नोटा. त्याने 20 नोटा अशा मोजल्या. आणि हे एका चोराने बघितलं. तो चोराने काय केलं, त्या वारकऱ्याबरोबर आला. म्हणलं बाबा जय हरी. म्हणलं जय हरी. कुठं? म्हणलं पंढरपूरच्या वारी. मला पण यायचंय, चला म्हणलं अमुक अमुक दिंडीत. तो सुद्धा त्या दिंडीत घुसला. मग या बाबाचे आणि ते चोराचे, हा सुद्धा धोतर वगैरे घालायचा चोर. आणि मग अशी दोघांची मैत्री जमली. रोज ह्याच्याबरोबर जेवायला, याच्याबरोबर खायला, याच्याबरोबर चालायला रोजचा दिनक्रम चालू झाला. 2-4 दिवस जाऊन दिले. आणि मग 2-4 दिवसानंतर काय झालं, तो म्हातारा झोपला का झोपताना असा नोटी मोजायचा. 1, 2, 3, 4. खर्च करायचाच गरज नाही ना. पाणी फुकट, जेवण फुकट, चालायचा, गाडीचा खर्च नाही, काय खर्चच नाही वारीला. रोज असा नोटा मोजायचा, भरून ठेवायचा. म्हातारा झोपला का चोर उठायचा आणि त्याचं हे गाठोडं तपास, ते गाठोडं तपास, तो पिशवी तपास, हित पिशवी तपास, रात्रभर तपासायचा. पण काय त्याला भेटायचं नाही. करता करता दुसऱ्या दिवशी गेला, तिसऱ्या दिवशी गेला, पंढरपुरा परत शोधलं, पण त्याला काही ते पैसे मिळाले नाही. ध्यान कुठं लागलं होतं? 10,000कडं. आणि शेवटी पंढरपुरात गेल्या त्या वारकऱ्याच्या पार दंड घातलं. म्हणलं बाबा खरं सांगतो, मी काय वारकरी नाही, मी चोर आहे. मी चोरी करायसाठी तुमच्याबरोबर मैत्री केली, तुमच्याबरोबर चाललो, तुमच्यावरच ध्यान माझं होतं. पण तुम्ही झोपताना पैसे मोजून ठेवायचे आणि सकाळी उठले का पैसे परत मोजायचे. मग तुम्ही रात्री पैसे ठेवायचे कुठं? त्यांनी सांगितलं घाबरू नको बाळा, मी झोपताना पैसे मोजायचो आणि तुझ्याच गाठोड्यात भरून ठेवायचो. मग तू सगळे माझे गाठोडे तपासले, पण तुझं काय तपासलं? आवडे ध्यान. ध्यान ध्यान तिकडं नाही, ध्यान तैसार दयामध्ये मी असता सर्व सुखाचा आरामो का भ्रांतासे कामो विषयावरी. हे नरा आत बघ जरा. कधीतरी हे पाहिलं पाहिजे डोकावून. पिंडिते ब्रह्मांडी सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो. ते ध्यान इथं लागलं पाहिजे. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. असा पांडुरंग परमात्म्याकडे लक्ष लावून राहा. गोविंदिगा विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाये, 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा
कुमाय ढोबार कुमाई ढोबार कुमाय ढोबार कुमाई ढोबार कुमाय जय विठोबार कुमाई ढोबार कुमाय ढोबार कुमाई ढोबार कुमाय ढोबार कुमाई ढोबार कुमाय ढोबार कुमाई ढोबार कुमाय ढोबार कुमाई ये विठोबार कुमाय ढोबार कुमाई विठोबार कुमाय ढोबार कुमाई विठोबार कुमाय ढोबार कुमाई विठोबार कुमाय सुद्धा आता ते ध्यान कुठेतरी असलं पाहिजे झाकली मूठ 1.25 लाखाची विठाला विठाला विठ्ठल 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 विठाला 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 आवडे निरंतर हिची ध्यान. महाराजांनी या 3 चरणात त्याची तटस्थ लक्षणं सांगितली, त्याची स्थूल लक्षणं सांगितली, पण शेवटच्या चरणात देवाचं स्वरूप लक्षण सांगितलं. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिण श्रीमुख आवडीने. देवाचं स्वरूप लक्षण सांगितलं, देवाचं सूक्ष्म लक्षण सांगितलं. कोणतं? तर ते आहे सुख. देव कुठल्याही अवतारात घ्या तो सुखरूपच आहे. सुखरूपायसा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिखा. भगवंतापेक्षा सुखरूप या जगात आहे तरी काय? मग तो कृष्ण अवतारात घ्या, तो राम अवतारात घ्या, तो विठ्ठल अवतारात घ्या, तो केशव कलंकी केशव अवतारात घ्या, कुठल्याही अवतारात घ्या, देवाचं तटस्थ नाही तर स्वरूप लक्षण कोणतं? ते सुखरूप आहे. ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवरी देव कोठे, ऐसा विटेवरी देव कोठे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवरी देव कोठे. सांगा अमेरिकेत आहे का? आता नेल्यात ना पादुका देवाच्या इथून, तिथंही आता होणार आहे, पण असं इथलं मिळणार नाही. ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवरी देव कोठे, ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर. तो देव इथंच आहे आणि ते सुखरूप त्याचं लक्षण आहे आणि ते लक्षण देवाचं स्वरूप लक्षण आहे. ते देवाचं सूक्ष्म लक्षण आहे का देव सुखरूप आहे. म्हणून तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहेन श्रीमुख आवडीने. आवड इथंही व्यक्त केली की ते श्रीमुख मी नित्य आवडीने पाहीन. तुझे निढळे कोटी चंद्र प्रकाशे, कमळ नयन हसे वदन हसे, हलकारे कृष्णा डोलकारे, घडिये 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 गुज बोलकारे. ते श्रीमुख सावळे सुंदर रूप मनोहर किंवा राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कला लोपलिया, कस्तुरे मलवट चंदनाची उटी, रुले मालकंठी वैजयंती. असं त्या देवाचं स्वरूप आहे. ते स्वरूप सुखरूप आहे आणि म्हणून तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. तुळशीहार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेचे ध्यान. यथामती धाता अवकाश. धावत्या वेगामध्ये अभंगाचा जो भावार्थ सोडविता आला. किंबहुना तुमचे केली धर्मकीर्तन हे सिद्ध गेले, येथ माझे जी उरले पायिकपण. बोलण्याच्या ओघात एखादा अपशब्द गेला असेल तुमच्या उदार अंतकरणाने क्षमा करा. जेवढं काही चांगलं आहे सद्गुरू पद्मनाभ स्वामींच्या कृपेने, गुरुवर्य शिवानंद स्वामी, गुरुवर्य संप्रदाय भारती जनार्दन स्वामी वाडीकर बाप्पा यांचं समजावं. चांगलं ते माझ्या सद्गुरूंचं आहे. गोड मृदंगाची साथ आमच्या हर्षल महाराजांनी केली. गायनाचे उडे आपल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने. या ठिकाणी आमचे मयूर महाराज असतील, तसे आमचे कृष्ण महाराज माढिक असतील, तसे आमचे उतेकर महाराजा ते सुद्धा गोड गायनाची साथ केली. विनेकरी आमचे पवार महाराज आहेत. परिसरातील या मुंबई आदी आदी भागात राहणारी सगळी आपली संप्रदायाची सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी. या ठिकाणी आमचे दिलीप खेडेकर महाराज असतील, दिवेकर महाराज असतील, तसेच ही सगळी त्यांना सहकार्य करणारी सगळीच या मंडळातली सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांच्या ठिकाणी प्रणिपात करतो. या ठिकाणी संप्रदायाचे अध्यक्ष सदानंद स्वामी गोपाळबा चव्हाण असतील,
परिसरातील बरीच गुणीजन मंडळी या ठिकाणी सर्वांच्या ठिकाणी प्रणिपात करतो. सुंदर अशी माईक सिस्टीम दिली, एकदा जोरदार त्यांच्याकरता टाळ्या होऊ द्या. गोड अशी सिस्टीम दिली. नंतर सुंदर प्रकारे आजच्या या कार्यक्रमाचं शूटिंग ज्यांनी केलं आहे असे आमचे दिनेश दादा वाडीकर, एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळ्या होऊ द्या. गोड आपलं कार्यक्रमाचं चित्रीकरण केलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक या महाराष्ट्रभर फिरण्याचा योग येतो. लोक हल्ली कसं झालं आहे, महाराज काय सांगतायत हे पहिले लोक कुठं बघतात, यूट्यूबला. आणि मग ते यूट्यूबला कसं कीर्तन ते बघतात आणि मग तारीख देतात. हे आता सध्या तसं फॅड आलं आहे ते. पण असू द्या, त्या माध्यमातून का होईना हरिभजनी हे धवलिले जग. आणि हे तंत्रज्ञान माहिती याचा उपयोग झालाच पाहिजे. बदलत्या काळाबरोबर माणसाने बदललं पाहिजे आणि नवीन गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे की ज्या कमी वेळामध्ये जगापर्यंत आपली माहिती किंवा आपलं असणारं भगवंताविषयीचं ज्ञान हे जगापर्यंत पोहोचण्याकरता आणखीन माध्यमं आपल्याकरता सोपी झालीत. आणि हे सोपं काम जे अवघड होतं ते सोपं झालं आहे. आणि या सोप्या माध्यमातून हे काम आमचे दिनेश दादा करतायत. अनेक महाराजांना त्यांनी महाराष्ट्रभर पोचवलं, नवे या जगभर पोचवण्याचं ते काम असो, असे त्यांच्याकडून हे कार्य घडत राहो. या ठिकाणी सर्व या मुंबईतील अमृतज्ञान ज्ञानमठ येथली सगळी जी सभासद मंडळ असतील या सर्वांना सुख शांती समाधान आरोग्य ऐश्वर्य लाभावं अशी पांडुरंगाकडे मी प्रार्थना करतो. जेवढं काय चांगलं आहे सद्गुरूंचं आहे, जे चांगलं आहे ते माझं आहे. सगळ्यांनी हाताने टाळी वाजवायची आणि मुखानं भगवंताचं भजन करायचं. हरी विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बोला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बोला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल 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 माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बोला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल 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 पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय. या ठिकाणी उपस्थित संप्रदाय भारती गुरुवर्य जनार्दन स्वामी वाडीकर बाप्पा या मंडळाचे अध्यक्ष असतील. त्याचप्रमाणे आमचे गायकर महाराज, तसे आमच्यावर प्रेम करणारे आमचे जगदीश महाराज राणे, सगळी ही बोहीर माधवरी सगळी गोड गुणीजन मंडळी या ठिकाणी विशेष उपस्थिती. आपल्या या मुंबईचे नगरसेवक ज्यांचं सुधागडवरती फार मोठं प्रेम आहे, सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक कार्यात ज्यांचं फार मोठा सुधागडमध्ये योगदान आहे, असे आपले पोंगडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच या सोसायटीतली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे, सर्व ज्येष्ठ नागरिक सेवा संघ याची जी काही अध्यक्ष उपाध्यक्ष जी कार्यकारी मंडळी आहेत, तर सगळ्यांचा काही मला परिचय नाही, पण ही सगळी गोड मंडळी या ठिकाणी सर्वां ठिकाणी प्रणिपात करतो. पंढरपूरच्या वारीतून इथं मी आलो, त्या पांडुरंगाला किंवा सद्गुरू पद्मनाभांनाच अशी विषय त्यांच्याकडे असं विचार असेल का ह्याला वारीला इकडंच तिकडं जरी चालत गेला असला तरी आषाढीला इकडंच बोलवायचं. तर खऱ्या अर्थानं हे पंढरपूर या जुन्या मंडळींनी जी आपली जुनी मंडळी झाली, मग आपले जाधव बाबा असतील, शिवानंद स्वामी, त्याचप्रमाणे आपले नरेंद्र स्वामी,
नवे नवे आपले मोरे महाराज, ही जुन्या काळातली बरीच मंडळी आहेत. त्यांनी खऱ्या अर्थानं पंढरपूर या काळेवाडीमध्ये अवतरलं आणि म्हणून का असेना या काळेवाडीमध्ये आज प्रति पंढरपूर निर्माण झालंय. का आषाढीला या ठिकाणी कीर्तन होतोय. अरे अनेक अनेक भागात कीर्तन होत नाहीत, पण या आपल्या या सोसायटीचं या जागेचं पवित्रपण असं आहे का या जुन्या मंडळींचा पदस्पर्श इथं झाला. ही साधू संत मंडळी इथं आली आणि पुण्यभूमी तयार झाली. असं या ठिकाणी कीर्तन घडतोय. सर्वांच्या ठिकाणी प्रणिपात करून सर्वांना दीर्घायुष्य लाभावं अशी प्रार्थना करतो. आमचे नरेश कासारदादा असतील, सगळी गोड गोड मंडळी आहेत, सर्वांनी या ठिकाणी उत्तम सहकार्य करून हा कार्यक्रम परिपूर्णतेस नेलेला आहे. असंच उत्तरोत्तर या ठिकाणी मठाची उभारी भरभरून व्हावी आणि सद्गुरूंनी कृपा या मठावरती करावी अशी प्रार्थना करून झालेली सेवा भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करत असताना जेवढं चांगलं आहे ते बरोबर घेऊन जा, वाईट असेल ते ठेवून जा. काय घेऊन जा? चपला वगैरे काय न्यायच्या नाहीत. हां, चांगलं असेल ते घेऊन जा, विचार चांगले घेऊन जायचे, चांगलं आनंदाने जीवन जगायचं आहे. सगळ्यांना सुख शांती समाधान आरोग्य लाभावं अशी पांडुरंगाकडे प्रार्थना करून झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करत असताना जे कीर्तनाला आले ते देव, मंडपाच्या बाहेर बसले ते महादेव आणि घरी झोपले ते भद्रा मारुती, सगळ्यांवर देवाने कृपा करावी अशी प्रार्थना करून कीर्तनाला पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानोबा माऊली तुका